हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. हल्ली आता लग्नातलं किंवा लग्न आपण ठरवताना काय बघतो, त्याच्यात काय बदल होत चाललेले आहे, हे मला आज आपल्याशी बोलायचं आहे. आतापर्यंत आपण लग्न ठरवताना काय करत होतो? आधी आपण पत्रिका, मुलाची आणि मुलीची पत्रिका जुळते का बघत होतो. 36 गुणांपैकी निम्मेपेक्षा जास्त म्हणजे 18 किंवा 18पेक्षा जास्त गुण दोघांचे जुळले की आपण म्हणायचो ओके, हा पत्रिका जुळतीये. मग आपण पुढची बोलणी करायची, म्हणजे एकमेकांना मुलगा मुलगी भेटू द्यायचं, बोलू द्यायचं म्हणा, बाकी काही तू आपलं आहे तर. पण आत्ता ट्रेंड बदललेला आहे बरं का. आता पत्रिका बघितली नाही तरी चालेल म्हणतात लोक. पण आधी काय करतात, आधी सपोज तुम्हाला एखादा मुलीचं स्थळ आलं, ओके अशी अशी मुलगी आहे, ते पण ओके विचार करूया, ते कधी बघायला येता का, आम्ही दाखवायला येऊ मुलगी, असं बोलल्यावर लगेच डिटेक्टिव्ह म्हणजे गुप्तचर खातेकडे, म्हणजे जे प्रायव्हेट डिटेक्टिव्स पण असतात त्यांच्याकडे लोक भेटतात आणि त्यांना माहिती देतात. आणि हे सगळं आम्हाला बघून द्या. एवढंच नाहीये, इवन साखरपुडा झाल्यावर सुद्धा डिटेक्टिव्हची मदत घेतात आणि मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करायला लावतात. काही लग्न मोडतात सुद्धा आहेत ना. आणि ते म्हणतात ओके मोडलं तर हरकत नाहीये का, म्हणजे सिया गोयलचं बघितलेलं आहे पुण्यातलं कसं काय झालं, आणि त्याच्याशिवाय हनीमून मर्डर आपल्या ह्याचं मेघालयचं इंदूरचं राजा रघुवंशी आणि सोनम, हे सगळं बघितल्यामुळे लोकांना असं वाटतं काही चुकीचं नाही. त्यामुळे प्री मेरिटल इन्व्हेस्टिगेशनला खूप महत्त्व यायला लागलेलं आहे. आणि हेत काही चूक नाहीये, काही चूक नाहीये. पण तरी कित्येक वेळेला काय काय घडते. अहो सपोज एक मुलगा मुलगी नुसते मित्र पण असू शकतात ना. असंच झालं इथेच मुंबईमध्ये. एका बँकेत होते दोघंही कामाला, रोज एक कॅब शेअर करून जायचे, रोज एकत्र जातात म्हटल्यावर कोणतर बघितलं आणि मुलीकडच्यांना सांगितलं असं असं. मग ते नको बाबा, रिस्क काही नको आम्हाला म्हणून तर लग्न मोडलं. ॲक्च्युअली ते मुलाचं आणि त्या मुलीचं काहीही नव्हतं, एकत्र एकाच ठिकाणी कामाला जात होते म्हणून एक कॅब रोज एकाच कॅबनं जात होते. इन द सेम वे कधी कधी कोणाकोणाची कर्ज असतात, तो सुद्धा डिटेक्टिव्ह सांगतात इन्कमचं काय लोन आहे, अमुक आहे. त्यामुळे डिटेक्टिव्ह लोकांना हल्ली अतिशय कामाचा लोड पडायला लागलाय. माझे ओळखीच्या एक मॅडम आहेत, त्या सांगत होत्या पूर्वी म्हणजे दिवसाला 1-2 केसेस यायचे, आत्ता दिवसाला 200 केसेस येतात. आणि सगळे प्री मॅरिटल इन्व्हेस्टिगेशनचे, सगळे प्री मॅरिटल इन्व्हेस्टिगेशनचे. विचार करा म्हणजे कसा ट्रेंड बदलतो. म्हणजे विवाह संस्था राहील, ती काही जाणार नाहीये, पण त्यात खूप बदल होणार आहेत. आता ते बदल कसे कसे होतील, काय होतील, हे सगळं पुढे आपल्याला हळूहळू कळेल. पण आत्ताचा ट्रेंड तरी हा आहे, इन्व्हेस्टिगेशनला खूप खूप महत्त्व दिलं जाते. आणि हे चूक पण काही नाहीये. अहो काय आहे चूक, ते आधी जाणून घेतलेलं बरं ना. आता सियाचं आधी अग्रवाल कुटुंबाला कळायचं, ते त्यांचा मुलगा वाचला असता का नाही. इन द सेम वे राजा रघुवंशीचं पण
किंवा बिहारमध्ये काहीतरी एक घटना अशी घडली, राजस्थानमध्ये एक घडली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आपल्याला काय वाटतं ह्याच्याबद्दल? मला तर वाटते हे चेंज काही त्यातनं नथिंग रॉंग. आणि प्रत्येकानं काळजी घ्यायला, आपल्याला आपल्या मुलांची काळजी असते ना हो. मुलगी असू देत, मुलगा असू देत, आपल्याला आपल्या मुलांची काळजी असते. आपली मुलं छान राहायला पाहिजे असं वाटते. त्यामुळे त्याच्यासाठी जरासं आपण हे केलं की काही वाईट नाहीये. आणि कित्येक वेळेला लोनचं पण बघा, बरेच वेळेला कळत नाही. आपण किंवा इवन शिक्षणाचं सुद्धा डिग्री सांगतात. असंच आमच्या ओळखीचंच एक घडलेली घटना सांगते. सीएचा रिझल्ट लागला होता. मुलगा म्हणाला सीए पास आहे म्हणून. मग मुलीनं काय केलं, तिनं नेटवर्क पाहिलं. नेटवर्क पाहिल्यावर तिला कळलं मुलगा पास झालेला नाहीये म्हणून. हे बघा, खोटं बोलणं हे काही चांगलं नाही. आणि एकदा खोटं बोललेला माणूस पुढे किती खोटेपणात जाऊ शकतो. म्हणताना लगेच तर लग्न मोडलं गेलं. त्यामुळे जराशी ट्रान्सपरन्सी येईल. आणि लोहगडावरचे मात्र सियाचे ह्याच्यामुळे डिटेक्टिव्ह लोकांना अफाट काम मिळायला लागले. अफाट म्हणजे त्यांना नवीन आता अपॉइंटमेंट करावे लागतात लोक का, म्हणजे त्यांना आहे ते स्टाफमधनं हे सगळं काम करता येत नाही. एवढं त्यांचं व्याप वाढलेला आहे. म्हणजे आता मला वाटते आता पूर्वीसारखं लोक पत्रिका बघणं, पत्रिका जुळतात का बघायचं. पूर्वी म्हणे पत्रिका जुळत नसल्या की त्या मॅच व्हाव्या म्हणून काही बदलत होते. पण असं वाचलेलं आहे मी, मला माहित नाही किती. हे सगळं बंद होईल. म्हणजे पत्रिकेचं महत्व कमी होईल. आणि महत्व तिथे कमी झालं की इकडे महत्व वाढेल. काही चुकीचं नाहीये ते. आणि इवन लोनचं पण म्हटलं मी तसं, कित्येक वेळा आधी माहीत नाहीये. आधी सगळं एकत्रातली शेती दाखवतात, एकत्रातलं सगळं दाखवतात. आणि ऍक्च्युअली त्या घरात गेल्यावर त्या मुलीला कळते काय आहे म्हणून. नंतर तिला कधी कधी शी विल बी शॉक्ड, तिला आश्चर्य वाटते. हे आमचं म्हणतात, ऍक्च्युअली ते तिथे नसतात, तो माणूस तिथे कामाला असतो. त्यामुळे हे सगळं डिटेक्टिव्ह लावून का, म्हणजे आपण तोंडी विचारलं तरी कधी लोक नाही आमचंच आहे, सगळं आमचं आहे म्हणतात. आमचं म्हणजे काय, ते सगळे एका आडनावाचं आहे, चुलत असतात, काही असू दे. पण हे डिटेक्टिव्ह लोक कसे शास्त्रोक्त म्हणा, विथ प्रूफ सगळी माहिती काढतात. आणि त्यामुळे कुठेही तिथे चूक होत नाही. त्यामुळे पत्रिकांचं महत्व कमी झालं, पण प्री मेरिटल इन्व्हेस्टिगेशनचं महत्व वाढलेलं आहे. त्यामुळे काही लोकांना वाटत होतं, मला सुद्धा वाटत होतं, आता बहुतेक अरेंज मॅरेज वगैरे नाही, थांबणार आहे, लव्ह मॅरेजेस एवढे होणार सगळीकडे. पण तसं नाहीये का, म्हणजे अजूनही अरेंज मॅरेजेस होतात, पत्रिका म्हणा किंवा स्थळं येतात. पण लोक पत्रिकेला महत्व देण्यापेक्षा जास्त प्री मेरिटल इन्व्हेस्टिगेशनला जास्त महत्व देतात. त्यामुळे हे डिटेक्टिव्ह लोकांचं काम खूप वाढलेलं आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे, आणि काही बदल होईल का आपले लग्न संस्थेत? बंद पडणार नाही हे गॅरंटीड का, म्हणजे पाहिजे, त्याच्याशिवाय आपले वंश वाढणार नाहीत किंवा आपल्या माणसांच्या गरजा आहेत काय काय. त्यामुळे बंद पडणार नाही, फक्त त्याचे काहीतरी थोडाफार बदल होईल. त्यामुळे हा आता नवीन ट्रेंड आहे तो प्री मेरिटल इन्व्हेस्टिगेशन. त्यामुळे
गुप्तचर लोकांचं काम खूप वाढलेलं आहे, डिटेक्टिव्हांचं काम खूप वाढलेलं आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.